देव इतका वेद नाही जो की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल। देव इतका वेद नाही जो की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल। तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिलेले आहेत आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिलेले आहेत। माणसाचे कपडे स्वच्छ असो वा नसो, माणसाचे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो। प्रत्येक माणसात देव असतो, प्रत्येक माणसात देव असतो, मग आपण सर्व मंदिरात का जाता? प्रत्येक माणसात देव असतो, मग आपण सगळे मंदिरात का जाता? स्वामी म्हणतात, वारा तर उन्हातही वाहतो, वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो। तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो। काही अशा बऱ्याच विचार आहेत, स्वामी समर्थांचे असे बरेच शब्द आहेत। स्वामी समर्थांची शिकवण कायम आपल्याला सत्याच्या मार्गावरती, सकारात्मकतेच्या मार्गावरती घेऊन जाणार। स्वामी समर्थांचे विचार सातत्याने आपल्या आयुष्यामध्ये एक बदल घडवत राहणार। आज आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी चुकीच्या घडतात, काही गोष्टी आपल्याला स्वीकारता येत नाही, तर काही गोष्टींच्या सामोरे आपल्याला जाता येत नाही, पण अशा बऱ्याच गोष्टी असतात जे मानवी जीवनाच्या घडामोडीमध्ये अगदी पूर्णपणे समाविष्ट असतात, माणसाच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे समाविष्ट असतात। प्रत्येक गोष्ट स्वीकारून आपल्याला आयुष्यात पुढे जाणे हेच माणसाची खरी वृत्ती आहे। आज प्रत्येक गोष्ट तुला सांगणार, या कलियुगामध्ये स्वामी समर्थांच्या शब्दांनी तुझे आयुष्य सुद्धा बदलणार। स्वामी समर्थांचे शब्द तुझ्या आयुष्याला, तुझ्या जीवनाला योग्य तो आकार सुद्धा देणार, योग्य ती दिशा सुद्धा दाखवणार। तू फक्त विश्वास ठेव, तू फक्त विश्वास ठेव। आज ज्या गोष्टी तुला कठीण वाटतायत, उद्या त्याच गोष्टी तुझं आयुष्य संपूर्णतः बदलून टाकणार, उद्या त्याच गोष्टी तुझं आयुष्य संपूर्णतः बदलून टाकणार। प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीला स्वामींच्या नावाने सुरुवात करावी, म्हणून बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। स्वामी समर्थांचे नाव घेतले सुद्धा, स्वामी समर्थांचे नाव मुखात आल्यावर सुद्धा मनाला एक शांती मिळते। तुझ्या आयुष्याला सुद्धा हीच शांती मिळणार, तुझ्या आयुष्याला सुद्धा हेच सुख मिळणार आहे। तुझ्या जीवनातील, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा स्वतः स्वामी पूर्ण करतील। त्या इच्छेसाठी फक्त प्रयत्न करून बघ, त्या इच्छेसाठी फक्त प्रयत्न करून बघ। आज ज्या गोष्टी तुला त्रास देत आहेत, उद्या त्याच गोष्टी तुझ्या इच्छा पूर्ण होण्याचं कारण होतील, उद्या त्याच गोष्टी तुझ्या इच्छा पूर्ण होण्याचं कारण होतील। हे कलियुग फार विचित्र आहे, हे कलियुग फार वेगळं आहे। आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या गोष्टी दूर जातात, ज्या गोष्टींपासून आपल्याला दूर जायचं असतं त्या गोष्टी आपल्या जवळ येतात। पण हे या सृष्टीचं एक सर्वात मोठं खेळ आहे, मोहमायेचे दुनियेतील एक सर्वात मोठं खेळ आहे। स्वामींच्या शब्दांमध्ये ती मोहमायेची दुनिया पूर्णपणे दडलेली आहे। तर आज शेवटपर्यंत ऐकून बघ, हे शब्द तुझे आयुष्य बदलतीलच। पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। आता महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे टप्पे ऐकण्यापूर्वी एक गोष्ट तुला सांगतो, माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवते, माणसाचे कृत्य हे माणसाचे आयुष्य घडवते। आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी तेवढे बळ दिलेले आहे की आज प्रत्येक माणूस स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या आयुष्यामध्ये सर्व काही मिळवू शकतो। आज तू तुझ्या मेहनतीने तुझे घर कसे वसे चालवत आहेस, पण कोणासमोर हात पसरत नाहीस, पण कदाचित सध्याची वेळ आणि परिस्थिती ही खूप बिकट आहे। काही लोकांसाठी वेळ परिस्थिती सगळ्यांसाठी सारखी नसते, तर त्यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगू इच्छितो। सध्याची वेळ आणि या वेळेतील गरज
सध्याची काळ आणि या काळातील परिस्थिती, ती छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही, ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभं राहणार कोण? आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभं राहणार कोण? आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे आणि ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही गरजू लोक मिळतात का? कारण की वेळ परिस्थिती त्यांच्यावरती विकट आलेली आहे, त्यामुळे ते एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरतात आणि त्या लोकांची परिस्थिती पाहून अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज या लोकांचा विचार करणार कोण? कारण की या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आपलं आयुष्य सुधारण्याच्या पाठी धावपळ करत आहे. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. पण हा महत्त्वाचा मुद्दा सांगण्याचं तात्पर्य एवढाच की जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला, फुलाची पाकळी, त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे खूप सारं आनंद, खूप सारं सुख आपल्यामुळे जाऊ शकतो. म्हणून आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्रित यायलाच हवा. या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, पण संजय मध्ये, सुमित्रा तुरुकमाने, कैलास भांबरे, ठाकर मॅडम या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम केले आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेल आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही राहिली आहे, कसल्याही प्रकारची इच्छा राहिलेली नाही आहे. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी करावी? तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवते. आज प्रत्येक माणसाने आपल्या कर्मावरती लक्ष द्यायला हवे. फुलाची पाकळी जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद जात असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. या महत्त्वाच्या मोहिमेला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, पण फुलाची पाकळी तू दुर्लक्ष करू नकोस. आज या महत्त्वाच्या मुद्द्याला सहकार्य करून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. म्हणून एक शेवटची विनंती हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवर, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तू ऐकलास. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाच्या टप्प्याने तुला बरंच काही सांगितलं. हे कलियुग, या कलियुगातील रहस्य, या कलियुगातील कडू सत्य, या कलियुगातील खरं खेळ आणि या कलियुगातील खऱ्या गोष्टी, या सर्व गोष्टी तर तुला समजल्या, पण या मानवी आयुष्याच्या खऱ्या गोष्टी तुला आता समजणार आहेत. या मानवी आयुष्याच्या खऱ्या गोष्टी तुला आता समजणार आहेत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी म्हणतात, मनासारखं कुणालाच जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आणि त्या अध्यात्माचा पूर्णतः अभ्यास आपण आजच्या या स्वामींच्या शब्दांमध्ये करणार आहोत. आपण आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये करणार आहोत. आणि कायम लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या सोबत जरी कुणी नसेल तरी तुझ्या पाठीशी स्वतः स्वामी उभे राहणार. तुझ्या सोबत जरी कुणी नसेल तरी तुझ्या पाठीशी स्वामी उभे राहणार. फक्त मनामध्ये कधी द्वेष येऊ देऊ नकोस, मनामध्ये कधी नकारात्मक विचार येऊन देऊ नकोस. कारण की 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका. कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेलेच असतात. आपला वेळ स्वतःवर खर्च करा, म्हणजे इतरांना दोष देण्यासाठी वेळच मिळणार नाही. आज आपण प्रत्येकाचं चांगलं करतो, इतरांचं चांगलं विचार करतो, तरी सुद्धा आज आपल्या आयुष्यामध्ये वाईट घडतं. पण या कारणी कधी आपले विचार बदलू नका. कारण जर समोरचा चोर आहे तर आपण पण तसंच केलं तर आपण पण चोरच राहणार. समोरच्याचे विचार खूप घाणेरडे आहेत, पण आपण पण त्यासारखेच विचार त्याला पाहून करायला लागलो
तर आपले विचार सुद्धा घाणेरडेच होणार. जर तू आज एखाद्याला खूप सारं महत्त्व दिलेलं आहेस पण समोरच्या व्यक्तीने तुला महत्त्व दिलं नाही, याचा अर्थ असं नाही की तुझ्या महत्त्वाची किंमत नाही. तुझी वेळ, तुझी क्षमता, तुझी ताकद, तुझे विचार, तुझं प्रेम हे अचूक ठिकाणी लागलेलं नव्हतं, अचूक ठिकाणी मिळालेलं नव्हतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळ आणि परिस्थिती सर्व काही समजावून जाते, सर्व काही शिकवून जाते. फक्त ते शिकण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. ते सर्व काही आपण शिकणार, ते सर्व काही आपण वापरणार. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा विचार करणारी लोक आधी दुसऱ्यांचा विचार करतात. या जीवनामध्ये या गोष्टी खूप कडू आहेत, पण अध्यात्मामध्ये स्वामींचे हे सर्व विचार बरंच काही शिकवून जाते. आणि नेहमी कायम लक्षात ठेव, माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे तू कधी कोणाचं वाईट केलं नाहीस आणि तुझं सुद्धा चांगलं होईलच. फक्त स्वामी म्हणतात, तुटलेल्या आरशांमधूनही स्वतःचं प्रतिबिंब दिसतं, तसंच अपयशातून तुमचं खरं सामर्थ्य दिसतं. आज काही गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत ना, त्या गोष्टींना योग्य त्या ठिकाणी योग्य त्यावेळी सामोरे जा. त्या गोष्टींना योग्य त्या ठिकाणी योग्य त्यावेळी योग्य तो लढा दे आणि मग बघ तुझी क्षमता काय आहे, तुझ्यामध्ये ताकद काय आहे, कोणत्या गोष्टी तुला थांबवू शकतात व कोणत्या गोष्टी तुला थांबवू शकत नाही. आणि जर उदास असशील ना, आणि जर आज दुःखी असशील ना, तर स्वतः स्वामी म्हणतात, अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान कर, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार आठव, एवढ्याने समाधानी नसशील तर फक्त माझ्या चेहऱ्यासमोर येऊन हात जोडून बघ, तुझ्या मनाला योग्य ती दिशा मिळणार. आणि स्वामी समर्थांचे विचार नाही तर स्वामी समर्थांचे दर्शन, तर स्वामी समर्थांचे चेहरे सुद्धा आपल्या मनात आले तरी सुद्धा आपल्या मनातील नकारात्मकता, आपल्या मनातील नकारात्मक शक्ती ही कदाचित नष्ट होऊन जाते, ही पूर्णपणे सुद्धा नष्ट होऊन जाते. फक्त सर्व काही खेळ हे तुझ्या मनाचं आहे, तुझ्या मनामध्ये काय आहे, तुझ्या मनामध्ये काय चाललंय, तुझ्या विचारांमध्ये काय दडलंय, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे विचार तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त विश्वास ठेवून बघ, आज ज्या गोष्टी दुःखी ठेवतायत तुला, आज ज्या गोष्टी उदास करतायत तुला, उद्या त्याच गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आनंदाचा एक सर्वात मोठं कारण सुद्धा बनतील. महत्त्वाचे विचार एवढेच नाही, महत्त्वाचे शब्द एवढेच नाही, यापुढील शब्द, यापुढील विचार या कलियुगातील योग्य ते सत्य तुला सांगून जाणार आहे, कडू ते सत्य तुला समजावून जाणार आहे. म्हणून आज शेवटपर्यंत नक्कीच पाहून बघ. आणि नक्कीच जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की मन गोंधळून जातं, विश्वास डळमळतो आणि पुढचा मार्ग दिसेनासा होतो. अशा योग्य वेळी मार्ग दाखवणारे स्वामींचे विचार तू आता ऐकत आहेस. त्यांच्या प्रत्येक विचारात जीवन जगण्याची दिशा आहे, धैर्य आहे आणि मनाला स्थिर ठेवण्याची ताकद आहे. स्वामींचे विचार फक्त अध्यात्मपुरते मर्यादित नाहीत, तर ते माणसाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्ग दाखवतात. स्वामींचे हे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. या जीवनात एक महत्त्वाचा धडा स्वामींच्या पहिल्या विचारातून समजतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आयुष्यात संकट आले की अनेक नाती आपोआप दूर जातात. जे लोक सुखात सोबत असतात ते दुःखात कधी कधी दिसत नाहीत, परंतु काही माणसं अशी असतात जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी साथ सोडत नाहीत. त्या लोकांचे महत्त्व शब्दांमध्ये मांडता येत नाही, कारण वाईट वेळ म्हणजे नात्यांची खरी परीक्षा असते. ज्यांनी त्या परीक्षेत साथ दिली त्यांचे ऋण आयुष्यभर लक्षात ठेवणे हीच खरी माणुसकी आहे. स्वामी समर्थांचा दुसरा विचार खूप मोठा संदेश देतो.
खूप मोठा संदेश देतो. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आजच्या काळात दुसऱ्याच्या यशाकडे पाहून अनेकांच्या मनात ईर्ष्या निर्माण होते, परंतु ज्या मनात दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद असतो त्या मनात सकारात्मकता असते. दुसऱ्याच्या यशामुळे आनंद वाटणे ही मोठ्या मनाची ओळख असते. असं विचार असलेली व्यक्ती आयुष्यात शांत आणि समाधानी राहते. स्वामींच्या तिसऱ्या विचारात विश्वासाची ताकद दिसून येते. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. माणूस म्हणून प्रत्येकाच्या क्षमता मर्यादित असतात. कितीही प्रयत्न केले तरी काही वेळा यश मिळत नाही. त्यावेळी मन खचायला लागतो. पण जेव्हा विश्वास असतो की आपल्या पाठीशी एक दिव्य शक्ती उभी आहे, तेव्हा माणूस पुन्हा उभा राहतो. तिथे मानवी प्रयत्न संपतात, तिथून देवाची कृपा सुरू होते. असा विश्वास जीवनात खूप मोठी ताकद देतो. म्हणून सातत्याने तुला सांगत आलेला आहे, स्वामींवरती विश्वास ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधी रडणार नाहीस, या जीवनामध्ये कधी एकटं पडला आहेस असं जाणवणार नाही. स्वामींच्या पुढील विचारातून कर्माचा खरा अर्थ समजतो. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे, ही माझी जबाबदारी आहे. या विचारात जीवनाचा अत्यंत मोठा सिद्धांत दडलेला आहे. अनेक वेळा माणूस काम करताना फळाची अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षेनुसार परिणाम न मिळाला तर निराश होतो. पण जर कर्म प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी भावनेने केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते. कदाचित ते लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी मिळते. वेळेचा खेळ समजून घे. या कलियुगामध्ये एखाद सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवू शकतो. फक्त ही वेळ आणि ही काळ या गोष्टी समजून घे. या मोहमायेची दुनियेमध्ये ही मोहमायेची दुनिया समजून घे. कारण की नक्कीच जीवनात अडचणींबद्दल स्वामींचा एक अत्यंत सुंदर विचार आहे. अडचणी आयुष्यात नसतात, त्या मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळतो त्या दिवशी मार्ग आपोआप सापडतो. अनेकदा परिस्थितीपेक्षा मनाची भीती जास्त मोठी असते. मनात नकारात्मक विचार आले की प्रत्येक गोष्ट कठीण वाटू लागते. पण जर मन मजबूत असेल, आत्मविश्वास असेल तर अडचणी लहान वाटतात. मन मजबूत असेल, आत्मविश्वास असेल तर अडचणी सुद्धा लहान वाटतात आणि मार्ग स्पष्ट दिसू लागतो. भीतीबद्दलही स्वामी समर्थ अतिशय सुंदर शब्दात सांगतात. उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हा विचार माणसाच्या मनातील भीती दूर करणारा आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी घाबरण्याची गरज नाही, कारण ज्यांच्या पाठीशी स्वामींची कृपा आहे त्याला कोणतीही अडचण हरू शकत नाही. भीती मनात असते आणि श्रद्धा ती दूर करते. म्हणून स्वामींवरती श्रद्धा मनापासून ठेव. कधी जीवनात असा क्षण येतो की निर्णय घेता येत नाही, मार्ग दिसत नाही आणि मन खूप अस्वस्थ होतो. अशा वेळी स्वामी सांगतात, तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर.
डोळे बंद करून माझे ध्यान कर. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करणे नाही, तर मन शांत करणे. जेव्हा मन शांत होते तेव्हा विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. आणि त्यावेळेत आपल्या मनामध्ये स्वतः स्वामी वास करतात आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये स्वतः स्वामींचे हे विचार वास करतात. जे विचार तू आता ऐकत आहेस, ज्या गोष्टींसाठी तू आता वेळ देत आहेस, या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी ताकद देतील. कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी ताकद देतील. कधी कधी अशी ही वेळ येते की आपल्या भावना कोणालाही सांगता येत नाही. एवढं दुखावलेलं असतं जगाने की आपल्या भावना आपल्याला कोणाला सांगता येत नाहीत. कोणी ऐकून घेणारा नसतो. अशा वेळी स्वामी सांगतात, कुणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. माझ्यातून ज्या गोष्टी तुला समजणार आहेत, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तुला ज्याला ऐकवायचं आहे त्या गोष्टीपर्यंत स्वामी पोचवतील. हा विचार माणसाला एक आश्वासन देतो. मनातील वेदना, चिंता आणि भावना दडपून ठेवण्यापेक्षा देवाशी संवाद साधणे मनाला हलके करते. आणि नक्कीच आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींसमोर जाऊन हात जोडतो. आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींसमोर जाऊन आपल्या अडचणी सांगतो. पण त्या अडचणींचा कधी शेवट नसेल असा विचार कधी करू नकोस, कारण की तू स्वामींची भक्ती करत आहेस. या जगामध्ये तुझ्या प्रत्येक अडचणींचा शेवट आहे. फक्त विश्वास स्वतःच्या मनावर ठेव. फक्त विश्वास स्वतःच्या मनावर ठेव. स्वामी समर्थांचा एक विचार असा सांगतो, निर्णयाबद्दल खूप महत्त्वाचा आहे असा एक विचार सांगतो. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस. ठाम रहा आणि तो निर्णय कायम घेतला असेल तर मागे हटू नकोस. ठाम रहा आणि तो निर्णय कृतीत आण. आयुष्यात अनेक वेळा निर्णय घेतल्यानंतरही भीती वाटते आणि माणूस मागे हटतो. पण जर निर्णय विचारपूर्वक घेतला असेल तर त्यावर ठाम राहणे आवश्यक आहे. धैर्य आणि आत्मविश्वास असला की कोणतेही मार्ग पार करता येते. स्वामी समर्थांच्या या विचारातून हेच तुला सांगता येईल की या जीवनामध्ये कोणत्याही मार्गाला घाबरू नकोस, कोणत्याही अडीअडचणीला घाबरू नकोस. आज स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन महत्त्वाचे मार्गदर्शन देणार आहे. ही तर सुरुवात आहे. आज स्वामींसाठी थोडंसं वेळ काढ. पुढील काही वेळामध्ये तुझे आयुष्य या स्वामी समर्थांच्या अतिशय सुंदर आणि दुर्मिळ विचारांमध्ये रमून जाणार आहे. स्वामी समर्थांच्या दुर्मिळ आणि अतिशय सुंदर विचारांमध्ये तुला मग्न करणार आहे. आज हे स्वामी समर्थांचे विचार शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि यापुढे तुम्हाला काही असे विचार सांगणार आहे जे फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आयुष्य बदलण्यासाठी आहेत. आपण सगळे आयुष्यात सुख शोधत असतो. पण कधी शांत बसून विचार केलाय का की सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय असतं? सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय असतं? स्वामी समर्थ स्वतः म्हणायचे, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. आणि दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात आणि हे जीवन सध्याच्या काळामध्ये चालत आहे. या शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचा सार दडलेला हा दडलेला आहे. आपण बाहेरून जे पाहतो ते नेहमी खरंच असतं का? असं नाही. ते नेहमी खरंच असतंच असं नाही. अनेक लोक हसताना दिसतात पण आतून खूप तुटलेले असतात. आणि काही लोक दुःखात असूनही शांत आणि समाधानी असतात. म्हणूनच जीवनात कधीही फक्त बाह्य रूपावरून कोणाचे मूल्यांकन करू नये. आजच्या काळातील एक सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण जास्त बुद्धीने विचार करतो आणि मनाने कमी. स्वामी समर्थ म्हणतात, बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर जास्त करणारी लोक जास्त चांगली असतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धी नेहमी स्वतःचा फायदा शोधते. पण मन दुसऱ्यांचा विचार करतं.
पण मन दुसऱ्यांचं विचार करतं. आज प्रत्येक जण स्वतःसाठी धावत आहे, स्वतःचे आयुष्यामध्ये सुख शोधत आहे. पण खरा आनंद कुठे आहे? खरा आनंद कुठे आहे हे आपण विसरलो आहोत. खरा आनंद दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आहे, कुणाला मदत करण्यात आहे, कुणाच्या आयुष्यात थोडासा प्रकाश देण्यात आहे. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर आज आपल्यासोबत कोणी वाईट वागलं असेल तर आपण सुद्धा त्याच्यासोबत वाईट वागून आणि आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक राहिला आणि आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक हा राहिला. आपण बाहेरून कसे दिसतो याला आज खूप महत्त्व दिलं जातं. महागडे कपडे, स्टाईल, दिखावा यामध्ये लोक अडकलेले आहेत. आपण बाहेरून कसे दिसतो याला आज खूप महत्त्व दिलं जातं. महागडे कपडे, स्टाईल, दिखावा यामध्ये लोक अडकलेले आहेत. पण स्वामी समर्थ सांगतात, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात, स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात, पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. लोकांचं कौतुक काही दिवस टिकतं, पण देवाचा आशीर्वाद आयुष्यभर साथ देतो. पण देवाचा आशीर्वाद आयुष्यभर साथ देतो. त्यामुळे बाहेरचं सुंदर बनवण्यापेक्षा आतून सुंदर बनण्याचा प्रयत्न करा. आतून सुंदर बनण्याचा प्रयत्न करा. हे सध्याच्या काळातील एक खूप महत्त्वाची घटक आहे. हे सध्याच्या काळातील एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण या जगात जगताना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक जण तुमच्यासारखा चांगला नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका, त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. हे वास्तव्य आहे. तुम्ही जितके चांगले असाल तितके काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मन चांगलं ठेवा, पण स्वतःला कुमकुवत बनवू नका. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका. कारण काही लोक तुमच्या भावनांशी खेळतात आणि त्यातूनच त्यांना आनंद मिळतो. त्यामुळे चांगुलपणा ठेवा, पण स्वतःचं संरक्षण करायला शिका. आता एक मोठा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. अनेक लोकांना वाटतं की देवाला अगरबत्ती लावली, नारळ फोडला, मंदिरात जाऊन नमस्कार केलं की सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आयुष्यातील दुःख दूर होतील. पण स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, देव इतका वेद नाही की फक्त पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देवाने आपल्याला हात दिलेले आहेत, बुद्धी दिली आहे, काम करण्याची ताकद दिलेली आहे. जर आपण स्वतःच प्रयत्न केले नाही तर देवही काही करू शकत नाही. देव त्यांनाच मदत करतो जो स्वतः मेहनत करतात, जे प्रयत्न करतात, जे हार मानत नाहीत. आणि नक्कीच स्वामी भक्तांनो, जीवनात सगळं आपल्या मनासारखं होणार असं नाही. कधी सुख येतं, कधी दुःख येतं, कधी यश मिळेल तर कधी अपयशही येईल. पण या सगळ्या परिस्थितीत आपलं मन स्वच्छ ठेवणं, दुसऱ्यांना मदत करणं, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि सतत कष्ट करत राहणं हेच खऱ्या अर्थाने जीवन जगणं आहे. जीवन खूप छोटं आहे. ते कोणाला दुखवण्यात घालवू नका, तर कोणाला आनंद देण्यात जगा. फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगा. आणि नेहमी लक्षात ठेवा, जीवनात सगळं दिसतं तसं नसतं. म्हणून मनाने जगा, खरं जगा आणि प्रत्येक क्षणाचा अर्थपूर्ण उपयोग करून घ्या. स्वामी समर्थांच्या प्रत्येक शब्दांमध्ये तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. स्वामी समर्थांचे प्रत्येक विचार तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. आज दुर्लक्ष करू नकोस. आज या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस, कारण की आजच्या या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार आहेत. तुझ्या जीवनामध्ये एक खूप मोठा फरक घडवून जाणार आहेत. स्वामींची शिकवण, स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार कायम एक गोष्ट सातत्याने शिकवत आलेली आहे. कधी शांत बसून स्वतःला प्रश्न विचारलाय का? मी खरंच आनंदी आहे का? तू खरंच आनंदी आहेस का? असं स्वतःच्या मनाला तू कधी प्रश्न विचारला आहेस का? आपण सगळे सुखाच्या मागे धावत आहोत. पैसा, नाव, यश,
यश, लोकांची प्रशंसा या सगळ्या मागे धावताना आपण स्वतःलाच हरून बसलो आहोत। या गोष्टीचा अंदाज तुम्हाला आहे का? हे कलियुग तुमचं आनंदसुद्धा तुमच्याकडून खेचून घेतोय आणि तुमचे आयुष्यसुद्धा तुमच्याकडून खेचून घेतोय। या गोष्टीचा अंदाज कधी आला आहे का? एक खूप सुंदर प्रार्थना आहे, देवा मला इतकंच सुख दे की माझ्यात अहंकार येऊ नये आणि इतकंच दुःख दे की तुझ्यावरचा विश्वास कधी कमी होऊ नये, आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील। कारण मित्रांनो, सुख माणसाला बदलतं आणि दुःख माणसाला घडवतं। जेव्हा सगळं आपल्या मनासारखं चालतं तेव्हा आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो, पण जेव्हा आयुष्य आपल्याला खाली आणतं तेव्हा आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतोच, पण जेव्हा आपल्याला आयुष्य खाली आणतं तेव्हा कळतं आपण किती लहान आहोत। दुःख वाईट नाही, दुःख म्हणजे देवाने दिलेली ती संधी जी आपल्याला स्वतःला ओळखायला शिकवते, ती आपल्याला नम्र बनवते आणि खरी ताकद देऊन जाते। आज आपण दुसऱ्याच्या परिस्थितीवर हसतो, कोणी गरीब असेल, कोणी अपयशी असेल, कोणी अडचणीत असेल, आपण त्यांना कमी समजतो, पण लक्षात ठेवा, काळ हा सगळ्यात मोठा कलाकार आहे। तो एका साध्या कोळशालाही हिरा बनवतो। आज जो माणूस खाली आहे तो उद्या तुमच्यापेक्षा खूप वर जाऊ शकतो, आणि आज तुम्ही वर असाल तर उद्या खाली येणं अशक्य नाही। म्हणून कधीही कोणाची खिल्ली उडवू नका, कारण तुम्ही ज्यावर हसता तिथेच उद्या तुम्ही उभे राहू शकता। आणि मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आपण उपवास करतो पण फक्त अन्नाचा कधी विचार केलाय का की आपल्या मनात किती वाईट गोष्टी भरलेल्या आहेत? राग, मत्सर, द्वेष, अहंकार याचा उपवास कधी केला आहे का? एक दिवस असा ठरवा, आज मी कोणाबद्दलही वाईट विचार करणार नाही। एक दिवस असा ठरवा, आज मी कोणावरही राग करणार नाही। एक दिवस असा जगा जिथे मी नाही फक्त आपण आहे। कारण मी हा शब्द जितका मोठा होतो तितकंच माणूस आतून छोटा होत जातं। तुम्हाला कधी वाटतं का मी एकटा आहे, कोणी नाही माझ्यासोबत, कोणी समजत नाही? पण एक सत्य आहे, तुमच्या आत एक शक्ती आहे जी तुम्हाला कधीच हरू देणार नाही। तुम्ही कितीही तुटलेले असाल, कितीही हरलेले असाल, तरीही तुमच्या आत एक आवाज असतो जो म्हणतो, उठ, अजून संपलेलं नाही। तोच देव आहे, तोच मंदिरात नाही, तो तुमच्या आत आहे। मित्रांनो, आपण म्हणतो माझ्याकडे कोणी नाही, पण खरं सांगायचं तर आपल्याकडे असलेली माणसं आपण ओळखतच नाही, जे आपल्यासाठी काळजी करतात, जे आपल्या वाईट वेळेत आपल्यासोबत उभे राहतात। आपण त्यांना गृहीत धरतो आणि जे आपल्याला सोडून गेले, आपण त्यांच्यासाठी आयुष्यभर रडत बसतो। जे आपल्याला सोडून गेले त्यांच्यासाठी आयुष्यभर रडत बसतो। जरा थांबा आणि मागे वळून बघा, तुमच्यासोबत अजूनही काही माणसं आहेत जी तुमच्यासाठी देवाने पाठवलेली आहेत। त्यांची किंमत करा, कारण वेळ निघून गेल्यावरती माणसं परत येत नाही, फक्त पश्चाताप उरतो। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण रोज देवासमोर दिवा लावतो, पूजा करतो, पण जर आपल्या मनातच अंधार असेल तर त्या दिव्याचा काहीच उपयोग नाही। मनात राग असेल, द्वेष असेल, अहंकार असेल तर कितीही प्रार्थना केली तरी शांती मिळणार नाही। खरा प्रकाश बाहेर नाही तर तुमच्या आत पेटायला हवा। आणि नक्कीच आयुष्य खूप छोटे आहे। तुम्ही किती पैसे कमवले, कितकं नाव कमवलं, हे शेवटी कुणाला लक्षात राहणार नाही। लोकांना आठवणार आहे ते फक्त तुम्ही कसे माणूस होता, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं मन
शेवटी तुमच्यासोबत जाणार आहे ते फक्त कर्म, शेवटी तुमच्यासोबत जाणार आहे ते फक्त कर्म, ते फक्त कर्म. म्हणून स्वतःला बदला, विचार बदला, दृष्टिकोन बदला. कारण जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तुमचं आयुष्य बदलतं. आज एक निर्णय घ्या, मी चांगला माणूस बनेन, मी कुणाचंच वाईट करणार नाही, मी फक्त स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवेन. आणि लक्षात ठेवा, तुम्ही हरलेले नाही, तुम्ही फक्त शिकत आहात. उठा, पुन्हा सुरुवात करा, कारण तुमचं सर्वोत्तम अजून यायचं आहे, अजून यायचं आहे. स्वामी समर्थांनी हे विचार प्रत्येक स्वामी भक्तांना तेव्हा सांगितले जेव्हा नक्कीच प्रत्येक स्वामी भक्त हा आपल्या आयुष्यामध्ये दुःखात होता. आणि नक्कीच या प्रत्येक शब्दातून सुद्धा एक सर्वात मोठा अर्थ निघतो, प्रत्येक विचारातून सुद्धा एक सर्वात मोठा अर्थ निघतो. ते प्रत्येक विचार तुला समजवणार आहे, ते प्रत्येक शब्द तुला समजवणार आहे. फक्त आज शेवटपर्यंत ऐक, दुर्लक्ष करू नकोस. पण तसेच आपण नेहमी विचारतो, देवा माझ्या वाट्याला एवढं दुःख का? पण कधी विचार केलाय का, दुःख नसतं तर सुखाची किंमत कळली असती का? रात्र नसती तर पहाटेचं सौंदर्य कळलं असतं का? अपयश नसतं तर यशाचं आनंद कळलं असतं का? म्हणून दुःख हे शिक्षा नसतं, ते जीवनाचं शिक्षण असतं. दुःख आपल्याला शिकवतं कोण आपलं आहे, कोण फक्त स्वार्थासाठी आहे, आपल्यात किती ताकद आहे, आपण किती किती काही सहन करू शकतो. या सर्व गोष्टीचा अंदाज आपल्याला आयुष्य हे देतच राहतं, आपल्याला परमेश्वर हे देतच राहतं. माणूस जसा विचार करतो तसं त्याचं आयुष्य घडतंच घडतं. माणूस जसा विचार करतो तसं त्याचं आयुष्य घडतंच घडतं. जर तुम्ही रोज स्वतःला सांगत राहिलात, मी नाही करू शकत, मी नाही करू शकत, मी नाहीच करणार, माझ्याकडून होणारच नाही, तर तुम्ही खरंच करू शकणार नाही. पण जर तुम्ही स्वतःला सांगितलं, अजून जमलं नाही पण जमेल, अजून जमलं नाही पण जमेल, अजून झालं नाही पण होईल, अजून शिकता येत नाही पण शिकेल, अजून समजत नाहीये पण समजून घेईल, अजून समजत नाहीये पण समजून घेईल, तर मार्ग तयार होतो. तेव्हा मार्ग आपण शोधायला लागतो. कारण विचार बीज असतात, कारण विचार बीज असतात आणि आयुष्य त्याचं फळ असतं, आणि आयुष्य त्याचं फळ असतं. वाईट विचार म्हणजे विष, वाईट विचार म्हणजे विष. ते हळूहळू मन, आत्मविश्वास, नाती, स्वप्न सगळं नष्ट करतात, सगळं नष्ट करतात. बहुतेक लोक अपयशी होत नाहीत कारण ते कमी सक्षम असतात, तर कारण ते प्रयत्न करण्याआधीच घाबरतात. भीती असते, लोक काय म्हणतील, मी हारलो तर, मी पडलो तर, माझं झालं नाही तर, या जीवनामध्ये कोणी माझं साथ दिलं नाही तर. या कलियुगामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींची भीती वाटते की ह्याच्या मनाला काय वाटेल, त्याच्या मनाला काय वाटेल. सर्वप्रथम सकारात्मक विचार करून फक्त स्वतःच्या मनाला विचारायचं की हे कृत्य चांगलं आहे का, ही गोष्ट चांगली आहे का. स्वतःच्या मनावर, स्वतःच्या बळावरती त्या गोष्टी पार पाडायच्या. स्वतः स्वामींची साथ तुझ्यासोबत राहील. जर चांगल्या गोष्टींमध्ये चांगले विचार केलेस तर हे जीवनसुद्धा चांगलेच होत राहील, तर हे जीवनसुद्धा चांगलेच होत राहील. मनात आणि जगात जिंकलेले लोक निर्भय असतात, आणि जगात जिंकलेले लोक निर्भय असतात. ते भीती असूनही पुढे जाणारे असतात, ते भीती असूनही पुढे जाणारे असतात. धैर्य म्हणजे भीती नसणे नाही, धैर्य म्हणजे भीती नसणे नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही कृती करणे, धैर्य म्हणजे भीती असूनही कृती करणे. आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वीकार करा. हो समस्या आहे, हो परिस्थिती कठीण आहे, हो मला वेदना होत आहेत, हो मला त्रास होत आहे, हो या गोष्टी खरंच घडत आहेत. स्वीकार हा हार नसतो, तो बदलाची सुरुवात असते, ती बदलाची सुरुवात असते. स्वतःशी संवाद करा. रोज स्वतःला विचारा, मी खरोखर कोण आहे, मी खरोखर कोण आहे, माझी ताकद काय आहे, मला काय व्हायचं आहे, मी काय सुधारू शकतो. वाईट सवयी सोडा. नकारात्मक लोक, वाईट सवयी, टाळाटाळ, आळस आणि अस्थिर मन हे माणसाला संकटापेक्षा जास्त तोडतात, हे माणसाला संकटापेक्षा जास्त तोडतात. जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी स्वामींनी सांगितले, या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वेळ, आरोग्य, नाती, स्वाभिमान, शिस्त. यशाचे खरे रहस्य हेच आहे. आपण आपल्या या जीवनामध्ये हरवलेले पैसे परत मिळवू शकतो, आपण या जीवनामध्ये हरवलेले धन दौलत परत मिळवू शकतो, पण हरवलेली वेळ नाही, पण हरवलेली वेळ नाही. शरीर साथ देत नसेल तर
पैसा, यश, नाव काहीच उपयोगाचं नाही. म्हणून आरोग्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. शरीर साथ देत नसेल तर पैसा, यश, नाव काहीच उपयोगाचं नाही. नाती जग जिंकूनही काही फायदा नाही जर घरी परतल्यावर बोलायला आपलं कोणी नसेल. आणि जगण्यासाठी आणि जगासाठी स्वतःला हरवू नका. स्वाभिमान बाळगा, जगासाठी स्वतःला हरवू नका. शिस्त, प्रेरणा तात्पुरती असते, शिस्त कायमची असते. प्रेरणा तात्पुरती असते, शिस्त कायमची असते. आणि खरं यश म्हणजे यश हे अचानक मिळत नाही. ते दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या सवयींनी घडतं. यश हे अचानक मिळत नाही, ते दररोजच्या छोट्या सवयींमुळे घडतं. दररोज 1% सुधारणा 1 वर्षात नंतर तुम्हाला पूर्ण बदलून टाकते. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढशील ना, तर थोडासा वेळ तुला असं वाटेल की यातून कायच मिळणार आहे. पण हेच स्वामी समर्थांचे विचार, हेच स्वामी समर्थांचे शब्द तुझे आयुष्य संपूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. फक्त संकट आलं तर घाबरू नका, दुःख आलं तर तुटू नका, अपयश आलं तर थांबू नका, आणि लोकांनी साथ सोडली तर स्वतःची साथ कधी सोडू नका. आणि नक्कीच या जीवनामध्ये जे पुन्हा उभे राहतात तेच इतिहास घडवतात. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर अशक्य असे काही नाही. लोकांसाठी नाही, तुमच्या ध्येयासाठी जगा, लोकांसाठी नाही, तुझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी जगून बघ. हे जीवन एवढे सुंदर होईल की या जीवनामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख, कधी कोणत्या प्रकारचे संकट हे तुला तोडू शकणार नाही. हे तुझी साथ कधी सोडणार नाहीत स्वामी. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. स्वामी समर्थांच्या या शब्दांना स्वतःमध्ये अर्पण करून बघ. स्वामी समर्थांच्या या विचारांना स्वतःमध्ये अवलंबून करून बघ. या सर्व गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. आज तुझे कुटुंब सुद्धा सुखी राहणार. आज तुझ्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टीसाठी प्रयत्न कर. स्वतः स्वामी तुला त्या गोष्टीसाठी साथ देतील. आणि आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की स्वामी समर्थांचे हे शब्द तुझे आयुष्य संपूर्णतः बदलून टाकतील. तुझे आयुष्य संपूर्णतः बदलून टाकतील. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण 5व्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल.
स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात, पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याच्या वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाही. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात.
आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना, तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो, ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याच बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस, कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत.
आणि नक्कीच या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्वाचे असतात. या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्व असतात. हे कलियुग आहे बाळा, हे कलियुग आहे बाळा. इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार, इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार, इथे माणूस व्यसन आणि नक्कीच मोहमायेच्या पाठी धावणार. या आयुष्यामध्ये चांगली कर्म करणारी लोकंसुद्धा आपल्याला फार कमी मिळतात. आज जे सगळ्यांचं चांगलं विचार करतात आज त्यांच्यासोबत चांगलं घडत नाही. आज जे सगळ्यांचं चांगलं करतात आज त्यांच्यासोबत चांगलं काहीच घडत नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळेला सुद्धा वेळ दे, परिस्थितीला सुद्धा वेळ दे, या आयुष्याला सुद्धा वेळ दे. कारण की वेळेचं खेळ असं आहे की ते नक्कीच एका कोळशाला सुद्धा एक हिरा बनवून टाकतं आणि एका हिऱ्याला सुद्धा कोळसा बनवून टाकतो आणि त्या गोष्टीसाठी सुद्धा वेळ लागत नाही. वेळेचा खेळ आहे. वेळेवरती विश्वास ठेव. योग्य वेळ आली की तुला एवढं भेटेल की कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. स्वामी समर्थांचे विचार कायम तुला चांगली शिकवण देत राहतील. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींसाठी रोज थोडासा वेळ काढ. आज सुद्धा थोडासा आणखीन वेळ स्वामींसाठी काढ. कारण की याच गोष्टीत कुठं ना कुठेतरी तुझं आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील. हेच मुद्दे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा बदल घडवून आणतील. नक्कीच या जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामी समर्थांच्या विचारांकडे तर वळूयात, पण स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधी रडू देणार नाही. एवढं लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. एवढं लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. आज तू गरिबीमुळे रडतोय, उद्या तू कर्जामुळे रडशील, परवा तू आजारामुळे रडशील, तेरवा नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी गेलं असेल तू त्यासाठी रडशील. नक्कीच आज तू वेळ परिस्थितीवरती रडशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते, तुमचा हात रिकामा करत असते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत की प्रत्येक माणसाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही गोष्टी घडतात त्याच्या पाठी कोणता ना कोणता तरी हेतू असतो. आज ज्या गोष्टी घडल्या, आज ज्या वाईट गोष्टी घडल्या, त्या गोष्टींनी तुला अनुभव दिले. उद्या पुन्हा त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये येणार असतील तर नक्कीच त्यासाठी तुझी तयारी पूर्णपणे असेल. ही गोष्ट तुला माहिती आहे. कारण की अनुभवानेच माणूस आयुष्य पुढे घालवतो, अनुभवानेच माणूस आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कोणीचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये दुःखी आहेस आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी परिस्थिती खराब आहे. नक्कीच तर स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटू देऊ नकोस. कारण की स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटून देऊ नकोस. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. दिवस नक्की बदलतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. स्वामी सांगतात जर तू चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही, तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही. कारण तो खरा असतो, त्याचा साक्षही त्याची स्वतःची वेळच देत असते. त्यामुळे तू घाबरू नको. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज ज्या गोष्टी तुला सतावत आहेत उद्या त्याच गोष्टीतून तुला नक्कीच कुठे ना कुठेतरी आनंद मिळणार. उद्या त्याच गोष्टी नक्कीच तुला कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी शिकवून जाणार. तू जितकं गमावलं आहेस त्याहून जास्त कमावणार आहेस. तू जितकं कमावलं आहेस त्याहून जास्त कमावणार आहेस. फक्त संयम ठेव, निराश होऊ नकोस. कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. कायम या गोष्टी लक्षात ठेव, कायम या गोष्टी लक्षात ठेव. स्वतः स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आलेले तेव्हा स्वतः स्वामी म्हणालेले, स्वामी म्हणतात एखादी व्यक्ती जर आपल्या दुःखामध्ये आपली साथ सोडून गेली, एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात साथ सोडून गेली तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जातो. ती गेलेली प्रत्येक व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो. ती गेलेली व्यक्ती शिकवण देऊन जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो. आणि ठेवला जरी तरी गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा स्वतःकडूनच ठेवावी आणि माझ्यावरती म्हणजेच स्वामींवरती विश्वास ठेवावं. स्वामींच्या शब्दांवरती आणि चांगले मार्गदर्शन ऐकत राहावं.
करावं या जीवनामध्ये, मग बघ तुझं आयुष्य किती सुरळीत चालते, तुझं आयुष्य किती सुखाचं चालते. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीचं ठिकाण ही निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. हा खेळ तुमचा नसतोच, सर्व खेळ हा स्वामींचाच असतो, सर्व खेळ हा स्वामींचाच असतो. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरेच महत्त्वाचे मुद्दे तुला सांगून जातील. स्वामी समर्थांचे शब्द आणखीन बरेच महत्त्वाचे विचार तुला सांगून जातील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी ही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्त गुरुचे अवतार मारण्यात येणारे स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. आपणच त्यातले एक स्वामींचे भक्त आहोत, आपणच त्यातले एक स्वामींचे सेवेकरी आहोत. कर्म करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधीतरी मिळतंच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात, नेहमीच संकटातून बाहेर निघतात. आणि कधीही लक्षात ठेव, कधीही लक्षात ठेव, कितीही मोठे संकट, कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने, स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने जीवनाचे नक्कीच सार्थक होते असे मानण्यात येते आणि असे घडते सुद्धा. स्वामी समर्थ तुला कधीच एकटं सोडणार नाहीत. स्वामी समर्थ तुला कायम या जीवनामध्ये सर्व काही शिकवत राहणार. तू फक्त कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे, ही स्वामींची जबाबदारी आहे. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव ना बाळा, कायम एक गोष्ट लक्षात ठेव ना बाळा, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा. आज माणसाचा स्वभाव बदलत नसेल तर कधी कधी वाईट विचारांचाही करावा, तर कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. आणि या गोष्टी घडत नसेल तर नक्कीच स्वामींचे विचार धरावा, स्वामींचे विचार धरावे, स्वामींचे विचार धरावे. आणि जे तू स्वामींच्या विचारांसाठी आज वेळ काढलेला आहेस नक्कीच भाग्यवंत ठरशील, कारण की जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नकोस, स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहेत. भिवू नकोस, स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहेत. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. मीपणा दूर ठेवत जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधी येणार नाही. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. नक्कीच कोण तुझे वाईट करतोय, कोण तुझ्या वाईटावर टपलेला आहे. आज तुझी जवळची लोक तुझ्या दुःखामध्ये तुझी साथ देत नाहीत, आज तुझी जवळची लोक तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्या सोबत उभे नाहीत. आज तू ज्यांच्यावरती विश्वास दाखवलास आज ते विश्वास करण्याच्या लायकीचे नाहीत. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये या गोष्टी घडत राहतात, पण यामुळेच तू खचून जाशील असे मनामध्ये शक्ती बाळगू नकोस. यामुळे तू खचून जाशील अशी विचार सुद्धा तुझ्या मनामध्ये आणू नकोस. तू आज एक स्वामी भक्त आहेस, आज तुझ्याकडे जे काही आहे स्वामींमुळे आहे. आज तुझे आयुष्य सुरळीत चाललेले आहे तर नक्कीच स्वामींचे पाया पड. आणि आज जर तुझ्या आयुष्यामध्ये दुःख चाललेले आहे तर या स्वामींच्या विचाराला आचरणात आण आणि बघ तुझे आयुष्य कसे बदलते. कारण की आज बऱ्याच लाखो ते करोडो स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे आणि आज तो प्रत्येक स्वामी भक्त रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो, रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो. पण तेच स्वामींनी सांगितलेले विचार आज तू ऐकत आहेस, म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला 100% भाग्यवंत आणि 100% भाग्यशाली तर ठरवणारच. स्वामी प्रत्येकाला साथ देतील, स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल,
चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू, त्या कामावरती मन लावून काम कर. त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला नक्कीच. हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हाच तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माज करू नका. कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते. आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार. कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल. आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव. कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे.
पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत? आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळत आहेत, तुला जेवढ्या अडचणी मिळत आहेत, तुला जेवढे अडथळे मिळत आहेत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे. आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस, म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही. आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील. आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात. जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील. पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ. कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील, त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ. कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असतील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील, ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील तर मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्या वेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली न. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात.
ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी, गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभव अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतो की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधी पासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे, कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस, कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामी चे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढेही गाडे बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाही. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणून सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो, आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या
पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे. ते भविष्य ठरवतात. खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचं संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे.